हॅलो 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 गणपती बाप्पा मंगल मूर्ती वार मंगळवार गणपतीचा आहे पैसा आले वरदान देवी नाच मंडळ कडवई रोजगावकर वाडी तुरेवाली मंडळी मनस्वी आभार आई सालबाईची लेकरं आई वरदानची लेकरं 500 रुपयाचा पारितोषिक नंतर वार मंगळवार गणपतीचा भाजी करायची दोडक्याची आज मंगळवार गणपतीचा भाजी करायची दोडक्याची आणि एका बाजूने साले काढायची या बोडक्याची टोपी नाही घालत शक्तितुराचा शाहीर आहे टोपी नाही घालत म्हणजे बोडका असं असं कडकडा जायचं हिशोब सगळा वरा कडकडनं सुरुवात करूया स्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागतम सुस्वागतम बुद्धी देवता श्री गणेश विद्या देवता आई शारदा माता या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज बल्लारा होळकर यशवंतराव होळकर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हा महाराष्ट्र हिंदवी स्वराज्याचा महाराष्ट्र शिवरायाने घडवला आणि तो वारसा चालवला शाहू फुले आणि आंबेडकर आणि त्या विचारांचा हा भारत त्या विचारांचा महाराष्ट्र आणि त्या भूमीतला मी तुमच्या चरणाची धूळ मस्तकी लावत मी शाहीर विकास लांबोरे मूळ गादी बाबूरंगले घराणे युवाशंकर नारायण गुरव पवन विशाल गणेश भिकाजी बाव्या राजाराम आणि गंगाराम प्रभाकर नवलाई देवी नाच मंडळ मिवली पेंबे धनगरवाडी नवलाई देवी नाच मंडळ मिवली पेंबे धनगरवाडी आयोजित शाखा आमचे जय हनुमान नाच मंडळ नळचे खेड कोटवाडी तुमच्या चरणाची धूळ पुन्हा एकदा मस्तकी लावतो शक्तितुरा याचे आयोजन आणि शक्तितुरा जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात आणि आजची विठ्ठल रुक्माई या कोकणातील सगळे तरुणाई युट्यूबर्स आणि प्रसार माध्यमाची लेकरं त्यांनी हे आयोजन केलेलं आहे त्याबद्दल आम्हालाही संधी दिली त्याबद्दल तुमचे विशेष आभार तुमचे लाख लाख आभार या ठिकाणी ढोलकीला माझा संदेश आहे अतुल आहे ऑक्टोपॅडला माझा रोहित डिके आहे कीबोर्डला अजित चव्हाण आहे आणि बेंजोला अमोल ज्ञानेश्वर आहे आणि हा वेडावाकडा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे राजूदादा पटेल आणि सगळी मंडळी या ठिकाणी आहेत तुम्हाला मनाचा मुद्रा करून या घटनेचे शिल्पकार ज्याने आमच्यासारख्या वंचितांना आमच्यासारख्या बहुजनांच्या पोरांना शिकण्याचा अधिकार दिला तो आमचा बाप आमचा शैक्षणिक बाप डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना नमस्कार करतो या ठिकाणी आमच्या विवली गावचे बौद्ध विकास संघाचे मुंबईचे आणि गावचे अध्यक्ष अशोक रामचंद्र कांबळे मावले आहेत आमच्या राज्यातले आमच्या विवलीचे आमचे पाठीराखे राजेंद्र बेर्डे मावले आहेत संदेश किमळे आहेत आमचा लांजाचा घाण्या वाघ तुरेवाला जितेश गुरव आहे पुण्यावरून खास सुशांत शेरकर आले आणि गेली 40 वर्षे 4 दशकं ज्यांनी शक्तितुरा केल्या त्या आमच्या आदरणीय दत्ता गराटे यांचं पवित्र स्मरण करत त्यांचे चिरंजीव आज या ठिकाणी आहेत सुशांत दादा गराटे आहेत डावा दादा आलेला आहे आमचा संजय होरांपे गावावरून त्यानंतर चंद्रकांत भोड आहेत सुनील लोगडे माऊली
अंत नको पाहू आजरामर गाण्याचे गायक आहेत. त्यानंतर शाहीर अनिल गराटे आहेत, उत्तम आयोजक आहेत. साई शिंदे माझा मित्र आलाय, अंकुश बाईट आहेत, सुरेश बावधने आहेत आणि करवई गावचे आयोजक चंद्रकांत जाधव माऊली या ठिकाणी आले आहेत. अनेक मंडळी आले आहेत, नाव तुमची हळूहळू घेत. हे युट्यूबरची सगळी आमची मंडळी आहे, ते सगळे माझे मित्र आहेत, पुन्हा एकाचं नाव घेत नाही, त्याच्यामुळे क्षमा करा. आणि त्यानंतर आता राहिलं मानाचा गणपती म्हणणार, मानाची गवत. लय ताणत होता पण माहिती आहे मरण कुठं आहे का, मरण कुठं माहिती आहे ना, मग करणार काय. आलं परत परेश शिल्लक माऊली 100 रुपयाचा पारितोषिक. कृपया अजून 2 पैसे द्यायचे असतील तर लिहून आणा, म्हणजे काही गोंधळ होतो. हा तर आमचा आदरणीय सन्माननीय माननीय आणि काय कुठल्या सुरांचं, सप्त सुरांचं बादशाह राजेश निकमबुवा, तुम्हाला मानाचा मुलगा. हळूहळू कडून जाऊया, हे संपूर्ण सगळं झालं. ध्यानमूलम सद्गुरुर्मूर्ति, पूजामूलम सद्गुरुपदम, मंत्रमूलम सद्गुरुर्वाक्यम, मोक्षमूलम सद्गुरुकृपा. भस्म कपाळी लावून भाळी, भस्म कपाळी लावून भाळी, दर्शनास आलो ईश्वरा शंकरा, शिवहर मालेश्वरा शंकरा, शिवहर मालेश्वरा. प्रॉपर भस्म कपाळी लावून भाळी, भस्म कपाळी लावून भाळी, दर्शनास आलो ईश्वरा, दर्शनास आलो ईश्वरा शंकरा, शिवहर मालेश्वरा शंकरा, शिवहर मालेश्वरा शंकरा, शिवहर मालेश्वरा शंकरा, शिवहर मालेश्वरा.
सह्यागिरीच्या गिरिशिखरात ध्यानस्थ योगी दिव्य गुहेत ध्यानस्थ योगी दिव्य गुहेत ध्यानस्थ योगी दिव्य गुहेत कडकपरीत दाटवनात वृक्षवल्ली गर्द छायेत वृक्षवल्ली गर्द छायेत वृक्षवल्ली गर्द छायेत रौद्र रूपात गंगा वाहे रौद्र रूपात गंगा वाहे भेटाया शशी शेखरा अहो भेटाया शशी शेखरा शंकरा शिवहर माहेश्वरा शंकरा शिवहर माहेश्वरा सारे कोकणात तुमची ख्याती काय सांगू तुमची महती काय सांगू तुमची महती काय सांगू तुमची महती भक्ती भावे करून आरती पाहू तुमची देवा प्रचिती पाहू तुमची देवा प्रचिती पाहू तुमची देवा प्रचिती लौन विभूती भस्मल लाटी लौन विभूती भस्मल लाटी शिवयोगी गिरीश्वरा शिवहर माहेश्वरा शंकरा शिवहर माहेश्वरा भस्म कपाळी लावून भाळी भस्म कपाळी लावून भाळी दर्शनास आलो ईश्वरा हो, दर्शनास आलो ईश्वरा शंकरा शिवहर माहेश्वरा शंकरा शिवहर माहेश्वरा शंकरा शिवहर माहेश्वरा शंकरा शिवहर माहेश्वरा बोल श्री गणपती गजानन महाराज गावदेवी अखंड हरदास्वलीचा बोल तू रे पवन विशाल गणेश भिकाजी नटेश्वर देवा तुझा गणपती बाप्पा
ठिकाणी डावा सावंत 200 रुपये, सुनील लोगडे माऊली 200 रुपये आणि या ठिकाणी कलगीवाले सुशांत मलवे आणि तोरेवाले सुनील लोगडे माऊली यांचा 19 तारखेला शो आहे याच ठिकाणी वाटतं, तर कृपया आस्वाद घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी शिवभक्त कोकण प्रतिष्ठान मुंबई यांच्याकडून विकास नंबर यांना 500 रुपये महिना पुस्तक आहे. 2 फरमाईशात घेऊया. विचार हा किती आहे, विचार हा किती आहे, इथं काही नाही बरं, अग देणार आहे ना आपला लंबोदर, काढवण करून सारी करतो मी सोया, पण दरवर्ष सारखं मातन सजू दे घर, सांगल काय काय आडू गाय गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला. हाय गण. तर मंडळी यांचं काय म्हणणं आहे, तुम्ही म्हणता चारा काला असला तरी मी तुमच्यासाठी पांढऱ्या पायाचा आहे. पांढऱ्या पायाची कुणाला म्हणतात? अवधसा. यांच्या तोंडाने हे बोललं हे बरं झालं, हे बरं झालं, आणि जे खरं असतं तेच बाहेर येतं, तेच बाहेर येतं. मग आता मला सांगा, काळा चारा बरा की पांढऱ्या पायाची बरी? काळा चारा बरा. मी काय तुम्हाला काळ्या चोचीचा आज काय म्हणणार नाही, मी काय तुम्हाला कपडे फाडील म्हणणार नाही. अहो मी पण एवढंच बोललो, तुम्हाला एवढा राग यायची गरज नाही की आमचं विजय भाऊ आहे त्यांना माझ्या बाजूला उभं करा, काळा जास्त कोणाचा बघा, एवढंच बोलतो. येणार तर माझ्या बापापर्यंत जायचं नाही, माझ्या ह्याच्यापर्यंत जायचं नाही. अरे आम्हाला मर्यादा करतात बुवा, तुम्ही तोडता. काय म्हणे यांना म्हणतात शाकाहारी चालत नाही, मटण देतो. अरे त्याच्या दरम्यान काहीतरी असतं ना, त्या शिवाय अशा ज्या आहेत ना त्या घेतो कपड्यात. तुम्ही विचार करा, याला कुणाची गाठ पडली आपल्या. गण माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी, कोसो मैल दूर चालुनी, दगड धोंडे काट्यातुनी, त्या वाटेनी माझ्या वडिलांनी, त्या वाटेनी माझ्या वडिलांनी आणील तुला नवाणी. हो गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी. तर हा दुसरा गट तर म्हणायचे फेमस आहे. आणि आम्ही पहिल्यांदा म्हटलं की लकी चारमाय वगैरे सगळं ते जास्तच करायला लागलं. गंमत अशी की विकास लांबोरे ह्या माझ्या कलगीवाली आवडती कलगीवाली आहे, तिच्या समोर मुद्दाम गट ठेवतो म्हणून ती म्हणजे तो योगा म्हणताय. आणि मी कुठं नाही समजतो, मी नाही म्हणत नाही ना, पण त्याचा एवढा भांडवल करू नका. हा गट हे करून झालं. आणि आता माझा गण घेतो त्याच्या आधी म्हणतात एवढ्यापासून बॅगा भरून ठेवा, 27 ऑगस्टला बाप्पा येणार आहे. आज तारीख 15 जुलै. अरे एवढ्यापासून बॅगा बिगा भरून त्याला आंघोळ करायची आहे की नाही? अरे कपडा आवत की नाही? आपला आज किती आणि वर सांगतात 27 ऑगस्टला हाय म्हणतात ना गणपती बाप्पा, त्याची पद्धत दाखवतो मिमिक्री. तर वर काय म्हणणार 27 तारखेला हाय म्हणतात आणि वर म्हणतात गणात सांग येणार कधी विचारतात गणपतीला. मी सांगतो तुम्हाला येणार कधी, भाद्रपदेमध्ये चतुर्थीला 27 तारखेला गणपती बाप्पा येणार. हा तुमचा भाग, याच्या पलीकडे काय तुम्हाला तोड द्यायची नाही, भाग द्यायचा नाही. 27 ऑगस्टला येणार म्हणजे येणार. विजय बुवा तुम्ही गणलेला असाल, तुम्हाला पण सांगतो, तुम्ही प्रश्न पडला म्हणतात कधी येणार गणपती बाप्पा, मी सांगतो 27 ऑगस्टला येणार. पण एवढ्यापासून बाबा पेट्या पेट्या भरू नका, करणार का? आता माझा गट व्हायचं पाणी.
हा गड सादर करण्यात कोणी एकेकाळी आम्हाला खायला वगैरे 2 वेळचं मिळायचं नाही मिळायचं, तो मग आमची सगळ्यांची परिस्थिती तेच आहे, सगळ्यांची. त्या काही फरकाने फक्त इकडे तिकडे आहे. नाहीतर ह्या ठिकाणी दुसरा कोणी फार श्रीमंत माणूस येणार नाही, ज्याला जाणीव आहे, ज्याने दिवस काढले तोच इथे या ठिकाणी येणार आहे. कारण ही कलगीतुरा नमन या मातीतलं आहे आणि तुम्ही सगळे त्या मातीतले, त्या लाल मातीतले आणि सगळे आपल्या गरिबीची पोरं, आपण शेतकऱ्याची पोरं. आणि त्यावेळेला मात्र आपला वाडवडील गरीब असला तरी सुखानं 5-5 पोरं 6-6 पोरं 7-7 पोरं एकत्र खायचं. येडेवाकडं का होईना, 2 घास का होईना. आणि आता काय झालं, पैसा आला आमच्याकडे. भाव एक डोंबिवलीला रूम, दुसऱ्या भावाची विराला रूम, मुंबईला रूम, नोकरी धंदा पद्धतशीर, पगार पाणी. पण आता काय झालं दादा, हे वर्षी तू जा, सगळी बरसॉल तू कर, पुढच्या वर्षी मी जाईन, शिमगा गणपती मी करेन. आणि काय झालं, या व्यवहारामुळे नाती दुरावली. एकोपा हे सण का होते, सण त्याच्यासाठीच होते की पूर्ण कुटुंबाने एकत्र यायचं. नाही इलाज आहे, आता काय करणार, कारण आपली जीवनशैलीच तशी झाली. तो गड तुमच्या चरणाशी सादर करतोय, लक्ष असावं. कोणी एके काळी गणेशा, कोणी एके काळी गणेशा, घरचे सारे जण. अरे कोणी एके काळी गणेशा, घरचे सारे जण. मिळून साजरा करत होते तुझा रे गणपती सण. आता सण आळी पाळीन, दरी आणली वरसावळीन. आता सण आळी पाळीन, दरी आणली वरसावळीन. कोणी एके काळी गणेशा, घरचे सारे जण. कोणी एके काळी गणेशा, घरचे सारे जण. मिळून साजरा करत तुझा रे गणपती सण. मिळून साजरा करत होते तुझा रे गणपती सण. आता सण आळी पाळीन, दरी आणली वरसावळीन. आता सण आळी पाळीन, दरी आणली वरसावळीन. मुलाबाळाने घर भरायचं तुझ्या रे निमित्तानं. भावंडाचं नातवंडाचं जमणं एकमतानं. जमणं एकमतानं, जमणं एकमतानं. भरते गोकुळ भसते घरकुल, भरते गोकुळ भसते घरकुल. जुळून जाती मन, हेच सुखाचे दिस चार, हेच सुखाचे क्षण. आता सण आळी पाळीन, आता सण आळी पाळीन, दरी आणली वरसावळीन. आता सण आळी पाळीन, दरी आणली वरसावळीन. आता सण आळी पाळीन, दरी आणली वरसावळीन. सांगती सण आम्हा गोड जीवन भाव उत्सव. नाही भरवसा आयुष्याचा देऊनिया जाणीव. देऊनिया जाणीव, देऊनिया जाणीव. बंधुभावाची नाळ सुखाची राखून हे बंधन. पुन्हा सजवू घरात आपण सुखी हे नंदनवन. आता सण आळी पाळीन, आता सण आळी पाळीन, दरी आणली वरसावळीन. आता सण आळी पाळीन, दरी आणली वरसावळीन. आता सण आळी पाळीन, दरी आणली वरसावळीन. आता सण आळी
सारे जण मिळून साजरा करतो तुझा रे गणपती सण मिळून साजरा करतो तुझा रे गणपती सण आता सण आई पाळीन तरी आडली वरदवडीन 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 आता सण आळी पाळीन दरी आडली वरसावळीन या ठिकाणी अनंत कृष्ण साळसकर गाव वेरवली आमच्या बाजूचं गाव कालच्या परवाच्या पण बारीला आले बक्षीस होतं त्यावेळेला आजही आले 501 रुपयाचं पारितोषिक पावले आनंद पावले शाहीर विजय कोळेकर यांचे मामा यशवंत लांबे पावले यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे शाहीर जितेश गुरव आमचा राज्याचा राण्या वाघ उद्याची वारी आहे म्हणजे त्यांचे प्रतिस्पर्धी आमचे मित्र आमचे कलगेवाले वेदांत जाधव तुमचं नाव राहिलं शाहीर आणि आमचे जितेश गुरव उद्याच या ठिकाणी याच वेळेला कार्यक्रम असणार आहे कृपया या आता त्यांचा गवळ तर म्हणतात एवढं म्हणतात तुझ्या घरात दही दूध आहे आणि म्हणतात तो आमची काय ऐकणे येतोस आमचं का माठ फोडतोस घरात जाऊन म्हणतात आता विषय काय त्या नंदराजाच्या घरात लक्ष गाई गोधन आणि तरी देखील तो श्रीकृष्ण विष्णूचा अवतार तो ह्या उपास तपास करत होत्या ह्या गरीब होत्या त्या गोकुळात ह्या गोपिका होत्या ह्या गरीब होत्या आणि ह्या उपास तपास करत असताना त्या म्हणायची की तू कृपया आमच्या घरी ये रोज उपास तापास सगळं करत माझा फक्त प्रश्न एवढाच आहे त्या उपास तपास का करत होत्या घरी येण्याचं त्यांचं नक्की प्रयोजन काय होतं एवढं तुम्ही उत्तरात सांगायचं बाकी घरात सगळं आहे तो श्रीकृष्ण त्याला कमी नव्हता तो फक्त कुठली बरकत देत होता एवढं तुम्ही सांगायचं काय अगं स्वयंपाक करतो डाळ भात अरे गुदमरलेला तुझा श्वास अरे वाटेस डोळे लावून व्रत उपास करशी खास ग अरे मोडतो तुझी मी खास ग व्रत उपास करशी खास ग अग माझ्या विना का जाईन तुझा घास ग उपाशीच राशी श्रीकृष्ण आहे तो अशी एक कशाची नाही आता माझ्या गवळीचा भाग आता माझी गवळ ना एक मोकळा एक तो अगर तू नदी तो तारो फोटो पण चालसे तू नदी तो तारो फोटो पण चालसे फोटो नदी 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 तो फोटो कॉपी पण चालसे काल बघा ते गवळणीचं वाईट बोललेलं आहे मग आपण पण गवळण वाईट नाही बोलायचं कसं अगं मला नको बोलू तुझ्या मायला तू बोल
जायचा मथुरेला. अगं नंदनवन इकडे आहे. तो नंदराजाचा तो सुपुत्र श्रीकृष्ण त्या गोकुळात आहे आणि या दळबद्री चालल्या तिकडं परक्याकडं. अगं मला नको बोल तुझ्या मायला तू बोल ग. अगं मला नको सांगू तुझ्या आईला तू बोल ग. तुझ्या आईला 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 अगं तुझ्या मायला 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 तुझ्या मायनं वाढवलं दया दुधाचं बोल गे. तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल गे. तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल ग. तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल ग. मला नको बोल तुझ्या मायला तू बोल ग. मला नको बोल तुझ्या आईला तू बोल ग. मला नको सांगू तुझ्या आईला तू बोल ग. तुझ्या आईनं तुझ्या मायनं तू बोल ग. दुधाचं बोल ग. तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल ग. तुझ्याकडं हुकडा बोलून बोलून कशाला वाढवते आकडा. बोलून कशाला वाढवते आकडा. बोलून बोलून कशाला वाढवते आकडा. झगडा कशाला तू जाऊ नको बोल ग. झगडा कशाला तू जाऊ नको बोल ग. तुझ्या आईनं तुझ्या मायनं तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल ग. 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 साधी बोळी आम्ही गोकुळची माणसं कशी शिवारात कणसं. साधी बोळी आम्ही गोकुळची माणसं कशी शिवारात कणसं. गोडी गुलाबीने राहतो तळ्यामध्ये हंस. गोडी गुलाबीने राहतो तळ्यामध्ये हंस. गोडी गुलाबीने राहतो तळ्यामध्ये हंस. चांस तुला न करू नको घोळ ग. चांस तुला न करू नको घोळ ग. तुझ्या आईनं तुझ्या मायनं तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल ग. 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 मला नको बोल तुझ्या मायला तू बोल ग. मला नको बोल तुझ्या आईला तू बोल ग. तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं 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 बोल ग. तो तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल ग. हे कशी होती आवाज म्हणतोय मी. चांगला देव अहो चांगला देव शुद्ध शाकाहारी आणि एकदम बोकडाचा त्याच्या दरम्यान कोली माय सुकाट आहे की नाही. मग डायरेक्ट आपला घेऊन येतो त्यांच्याकडे. आपण कुणाची उधारी ठेवत नाही. उधारी ठेवत नाही. झोप लागणार नाही. झोप लागणार नाही. सुरुवात केलेली आहे. हा बायगा मजा असंही जगलं तर किती नंबर राहायचा. तर मी मला विसरतो या सगळं सारख्या भाऱ्या ना 37. तर या ठिकाणी मंडळी शाहीर आणि आता गेल्या वेळेला मी त्यांनी बोलले पाहिजे की इतक्या बारा झाल्या पण लांबोरे बुवांनी उत्तर देण्याचा प्रयत्न तरी केला. आणि सगळे काय माझ्या मनातले नव्हते. माझे वस्ताद माझे गुरुवर्य प्रभाकर धनावडे इतर मंडळी यांनी सगळ्यांनी ग्रंथ चावून दिलेला आहे. मग तुम्ही ते कौतुक करायला पाहिजे. दुसरी गोष्ट तुम्ही किती उत्तर दिलीत. तुम्ही उत्तर दिलीत क्षमा करा. मग तुमचं आम्ही कौतुक केलं का. तो प्रयत्न करताय त्याच्या मी खिल्ली नाही उडवली. शास्त्राची खिल्ली उडवायची नाही. बाकी सगळी ठीक आहे. तुम्ही आम्ही माणसं की जडगीपंथी. मात्र तुम्हाला तर म्हणतात
त्यात पळवाटा आम्ही काढत नाही तर ठीक आहे, गेल्या वर्षीचा आणि आदल्या वर्षीचा जो प्रश्न होता त्याचं उत्तर द्या बघू. जर तुमच्यात हिंमत असेल त्याचं उत्तर आणा बघू, ते पण मान्य काय. तर असल्या काय खुशारक्या मारायच्या आहेत त्या दुसऱ्यांना मारायच्या, कोणाच्या तरी ऐकायचं नाही यायचं, दुसऱ्यांचं कोणीतरी एक शब्द घ्यायचा, कोणीतरी गायलेला त्याच्यावर गाणं लिहायचं. हे सगळे काय बोलू, हळूहळू आहेत बारे आहे ते तापणार आहे आणि तापल्यानंतर सगळं पिंपळा करून सोडणार, नंतर मग तापणार. आय माय सॉरी, आय माय सॉरी, असं आहे ते सगळं गणित आहे ते. इट्स कॉल्ड अनालिसिस, हिसाब सबका होगा. तर प्रश्नपत्र आता गोवांना आम्ही दिलेला आहे. यंदाचा प्रश्न असा आहे, शेती करताना कमरेला आकडी गोयती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नांगरी बळीराजाला कोणी वरदान दिलं. शाहीर हे आमचा प्रश्न आहे, तुम्हाला माहितीच आहे. आता एक पद गाऊया. शब्द काय होता? रांड्या होता, एक रांड्या शब्द होता. असं आहे ते. म्हणून सांगतो यांना कसं आहे, आम्ही कधी कोणाच्या घरापर्यंत जात नाही, जातीला जात नाही, आता त्यांनी पण सोडले. मात्र त्याच्या दरम्यान काही गंमत असते, ते त्यांना गंमत येत नाही. त्यांना जमदा विद्यार्थ्या गणपती बाप्पा एवढा केल्याशिवाय खिचाळल्याशिवाय हाय काय, म्हणून आम्ही यांना खिचाळीसोर म्हणतो. सगळ्याच्या भना गेमीच्या जटामध्ये डान्सर तो कान नुसतं किरकिर होता. अरे काय किती आवाज गोड आहे, जरा व्हायचं खाली गावा. मला स्केलचं तेवढं कळत नाही, पण कानाला कळतं ना आपल्या. हा, आणि माझी एक ना विनंती सगळे आयोजकांना, हे शब्दाचा जादूगार मला बोलू नका. अरे मी जर शब्दाचा जादूगार असेल तर ते पु ल देशपांडे कोण? हा, एवढे आता विवाह शिरवाडकर कोण, मग अण्णाभाऊ साठे कोण? हे आपण असं नका बोलू. 2-4 गण कुठे फेमस झाले तुमच्यामुळे झाले, ते ह्याच्यामुळे काय शब्दाचा जादूगार झाला? अरे किती काही कादंबरी आहेत. संजय सोनवणी सर एवढे इतिहासकार आहेत, शिवाजी सावंत, मग हे इतिहासकार मग ते कोण? आम्ही जर शब्दाचा जादूगार तर कृपया तुरेवाला विकास लांबोरे एवढंच लिहा, हे जादूगार काय. आता हे जर असतील 7 सुरांचा बादशाह, तर पंडित भीमसेन जोशी कोण? हे जे सगळ्यात मध्ये काय खुलं, मी त्यांना म्हणतो 7.5 सुराचा बादशाह, अर्धा सोर 45 सोर. ते व्हायचं पाणी दे रे, आज कळालंय सुटतो का बरं. दार उघड सोडलं. हे कारल्याचे एक वेळा गाणं वाजवा जरा, माहिती आहे नाही? येतो आता काय, आता चाल हिसाब लो. आठवली ना, आठवली. आता तरी वाजवा, सुरुवात. तुम्ही का बघा. झंगाट बघून दिली हाकलून, झंगाट बघून दिली हाकलून, तुझ्या आईला असं तिथून. इंद्र दरबारी व्यंकला आणि इंद्राला एकत्र बघून जेव्हा सचीला हाकलून दिलं, आपण कुणाचं काही वाईट म्हणत नाही. रांड्या म्हणतात, रांड्या येतो कुठून, हे आता चढवून. झंगाट बघून दिला हाकलून, तुझ्या आईला एकदम तिथून. मग ती राहिली र गरवारे गरवारे. ही अवलाद रांड्याची, ही अवलाद रांड्याची कशी पडली उघड्यावर.
ग्रंथात आहे शब्द, ग्रंथात आहे शब्द. ही अवलाद रांडची वेशेची बघा पडली उघड्यावर. पडली उघड्यावर, ही अवलाद वेशीची पडली उघड्यावर. शिकट बघून दिली हात धुणा, शिकट बघून दिली हात धुणा, तुझ्या आईला एकदम तिथून हो ती राहिली हो गरवार गरवार. आता पूर्ण आहे, वेळ नाही, 5 मिनिटं राहिले. एकच सांगणार, एकच सांगणार. युट्यूबवर लोकांना म्हणतो पोरांनो, हे इथले काही गोष्टी आहेत ना, हे इथंच ठेवायच्या, ह्याचा एक्सपोज नाही करायचं. काय करायचं, कारण आपलं युट्यूब नागपूर पण बघणार, विदर्भ बघणार, पश्चिम महाराष्ट्र बघणार, उत्तर महाराष्ट्र बघणार, एखादे आपले काही भारतीय आहेत ते बघणार, इकडचे आपले परदेशात ते बघणार. आणि उद्या समजा ज्याप्रमाणे शिवरायांचे 12 किल्ले युनेस्को मध्ये गेलेले आहेत, तशी कदाचित आपली लोककला उद्या गेली तर युनेस्को मध्ये सांस्कृतिक वारसा आहे. आणि ती सांस्कृतिक वारसा जर गेला त्यावेळेला काढलं, अरे हे काही लोक वाईट म्हणतात, हे यांच्यासारखं रांड्या म्हणतात, मग आम्हाला बोलायला लागतं. नाही बोललं तर लोक बोलणार, अरे राजेश बुवा एवढा बोलला, तुरीवाला काहीच बोलला नाही. म्हणून यांना ठरवलंय, म्हणून यांना ठरवलंय भ्रमात राहतात ना हे की आम्ही बोलत नाही, तर व्हायचं बोलायचं, पण असं बोलायचं असं आहे ना. मी कोणाच्या कडीच जायचं नाही आणि अजिबात सोडा इथं बसून ठेवायचं. ते फरमाईश द्या, तुम्ही 5 मिनिटं बोलली काढलंय ना ते. शाहीर राजेश निकमबुवा लक्षात ठेवायचं. ज्या दुसऱ्या बारीत काय आदळापट्टी करायची, 10 मिनिटं मला फक्त आयोजकाकडून द्यायचं. यांना पुणे मुंबई फिरवायची, वाया चांगली होली कसं तर बघा. अंडू समजा आपण अंडू समजा शाहीर विकास नंबर 1 तुझ्यावाला बुवा. 18 कुंभाला सांगतो नका उलक्याला लिंग मागतो, 18 कुंभाला सांगतो नका उलक्याला लिंग मांडतो. धनी चव्हाटा वंदितो नलांचा हुकमान नांदतो, धनी चव्हाटा वंदितो नलांचा हुकमान नांदतो. बारगे 3 मिनिटं आहे. अरे मांडवे पण आलं, आता काय टेन्शन नॉट. घेतो 2 शब्द. बिन साजन झुला झुलू आमच्या मनासारखं झालं, ठाकरे बंधू एकत्र आले. आमच्या मनासारखं झालं, ठाकरे बंधू एकत्र आले. आता इंजिन संगे हाय मशाल, दादा गंगेत घोड ठाकरे बंधू एकत्र आले. आता मनासारखं झालं, ठाकरे बंधू एकत्र आले. इंजिन संगे आता विचार गंगेत घोड आमच्या मनासारखं झालं, ठाकरे बंधू एकत्र आले. आमच्या मनासारखं झालं, ठाकरे बंधू एकत्र आले. मला संदीप देशपांडेचा परवा फोन आला, त्या मंचवर गाणं बोललो ते, आणि परत मेसेज आला, आता कुठलं गाणं म्हणणार आहे, म्हटलं हे म्हणते परत पकवत आहे. तर अजून एक घेतो, मजा आहे थोडी मजा. बघा चांगलं घेतलं तरी आहे की नाही, रांडे साल्या गेल्या शिव्याच्या दिली ना, बोलतात भरून टाकेल शिव्याच्या स्थिती. 1.5 मिनिटं एकच भेट. अरे 1 मिनिट माफ झाला माझ्या. तेरा प्यार है कितना प्यारा, अरे चमून मावळा 18 पगड, जिंकत गेले एक गड.
अरे जमून मावळे 18 पगाड जिंकत गेले एक घोड आली बातमी छापून घोड झाली युनेस्कोत निवड 12 किल्ल्यांची निवड 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 जमून मावळ 18 पगाड जिंकत गेले एक गड जमून मावळ 18 पगाड जिंकत गेले एक गड बातमी आली घोड झाली युनेस्कोत निवड 12 किल्ल्यांची निवड झाली युनेस्कोत निवड 12 किल्ल्यांची निवड युनेस्को मध्ये युनायटेड नेशन जी सगळ्या जगाचं प्रतिनिधित्व करते अशी युनायटेड नेशनची युरोची एक महत्वाची संस्था आणि त्याच्यामध्ये सांस्कृतिक क्षेत्र शैक्षणिक असतं आणि वारसा स्थळांची यादी आणि ते आपल्या राजांचे किल्ले त्याच्यामध्ये लिहिलं